पुढची बातमी बघूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादात अडकलेल्या धनंजय मुंडे यांनी काल भगवानगडावरती धाव घेतली आणि यानंतर आता भगवानगडाचे नामदेव शास्त्री यांनी भक्कमपणे धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आहे। नामदेव शास्त्रींनी सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिली आहे। मुंडे हे गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो असंही त्यांनी म्हटलंय। मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही, भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं। भगवानगड नामदेव शास्त्री यांचा शब्द हा वंजारी समाजामध्ये प्रमाण मानला जातो आणि त्यामुळे आता एकीकडे मुंडेंच्या राजीनाम्याविषयी चहूबाजूने दबाव वाढत असताना नामदेव शास्त्रींनी घेतलेल्या भूमिकेमुळे धनंजय मुंडेंना नवसंजीवनी मिळणार का? धनंजय मुंडेंना या निमित्ताने वंजारी समाजाचं एकगठ्ठा पाठबळ मिळालंय का? बाजू भक्कम झाल्यामुळे धनंजय मुंडेंचं हे शक्ती प्रदर्शन आहे का? तसंच आता सरकार बाह्य या सामाजिक दबावापुढे सरकार झुकणार का असे सवालही उपस्थित होत आहेत। गुन्हेगार नाहीये धनंजय हे मी 100% सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे। मला मी काल धनंजयला बोलता बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता, कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही। घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले, तिथून पुढं उंच उडान घेत असताना पुन्हा गेल्या 53 दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे। जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे। किती सहन करावं एखाद्या माणसाने। भक्कम पाठीमागे आहेत, केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत। तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो, आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो। गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना, त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही, त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना। जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे। मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं, आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे। त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।